नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनेलवर खूप स्वागत आहे. आज आपण प्रेम म्हणजे ही सुंदर अशी कहाणी बघणार आहोत. काही लोक बोलतात की मुली मुलांना फसवतात, तर काही लोक म्हणतात की मुलं मुलींना फसवतात. पण खरं सांगायचं तर कोणीच कुणाला फसवत नाही. फसवते ती परिस्थिती. बऱ्याच वेळा एकमेकांवर कितीही जरी प्रेम असलं तरी सुद्धा परिस्थितीच्या पुढे आपल्याला आपल्या प्रेमाचा त्याग हा करावाच लागतो. आज आपण अशीच एक कहाणी बघणार आहोत. रोहन आणि निशा लहानपणापासूनचे मित्र तर होतेच, पण त्याहूनही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात लहानपणापासूनच होते. दोघांना एकमेकांची खूप सवय झाली होती. एकमेकांशिवाय राहूच शकत नव्हते. रोहन आणि निशा नेहमी एकमेकांच्या सोबत राहत होते. नेहमी एकच स्वप्न बघायचे की आपलं छोटंसं घर असेल, आपला चांगला संसार असेल. एकमेकांबद्दल नेहमी दोघांच्या मनामध्ये आदर, सन्मान आणि खूप प्रेम होतं. दोघे पण नेहमी एकमेकांची खूप काळजी घ्यायचे. जेव्हा त्यांना एकमेकांच्या प्रेमावरची जाणीव झाली तेव्हापासून जवळजवळ ते 7-8 वर्ष एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये होते. पण त्या दोघांच्या घरी त्या दोघांबद्दल कोणाला सुद्धा माहिती नव्हती. सगळ्यांना असं वाटायचं की हे दोघेजण फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघांचं पण लग्नाचं वय झालं होतं. रोहनच्या आई वडिलांनी रोहनसाठी त्यांच्या मित्राची मुलगी पसंत करून ठेवली होती. त्यांना तीच सून म्हणून घरी आणायची होती. पण रोहनला तर निशासोबतच लग्न करायचं होतं. एक दिवस रोहनचे आई वडील रोहनला घेऊन आपल्या मित्राच्या पार्टीमध्ये जातात. पार्टीमध्ये भरपूर लोक आलेली होती. पार्टी चालू होते आणि पार्टीमध्ये रोहनच्या आई वडिलांचा मित्र अनाउन्समेंट करतो की रोहन आणि त्यांच्या मुलीचा आज साखरपुडा होणार आहे. हे ऐकून रोहनला खूप आश्चर्य वाटतं. आपल्या आईजवळ जातो आणि बोलतो की मला हा साखरपुडा नाही करायचा. माझं निशावर प्रेम आहे. मला निशासोबत लग्न करायचं आहे. तेव्हा रोहनची आई रोहनला बोलते की तुला अगोदर सांगायला काय झालं होतं. तुला माहिती आहे तुझ्या वडिलांचा स्वभाव कसा आहे. त्यांनी जर एखादी गोष्ट ठरवली ना तर ते कधीच मागे हटत नाहीत. आता जर तू या साखरपुड्याला नाही म्हणालास तर तुझ्या वडिलांची खूप अब्रू जाईल. 4 चौघात त्यांना आपली मान खाली घालावी लागेल. तुला हा साखरपुडा करावाच लागेल. रोहनला काय करावे हे कळतच नाही. रोहन आपल्या आईला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो, पण आईच्या पुढे त्याचं काही चालतच नाही. त्याचा नाइलाज होतो आणि रोहनला हा साखरपुडा करावा लागतो. सोशल मीडियावर रोहनच्या साखरपुड्याचे फोटो फेमस होतात. ते फोटो निशा बघते तेव्हा निशा 1 सेकंदासाठी सुन्न राहते. तिला काय समजतच नाही. रोहनला तर माझ्याशी लग्न करायचं आहे, मग हा कोणाशी साखरपुडा त्याने केला. निशा रोहनला फोन लावते आणि नेहमी ज्या ठिकाणी भेटायचे त्या ठिकाणी त्याला बोलवून घेते. निशा आणि रोहन ठरलेल्या वेळेत ठरलेल्या ठिकाणी भेटतात. निशा रोहनला सोशल मीडियावरचे फोटो दाखवते आणि विचारते की हे काय आहे रोहन, तू असं का केलास. तू माझ्या भावनाशी का खेळलास. तुझं जर दुसऱ्याच कोणावर प्रेम होतं तर इतके वर्ष माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये का राहिलास. हे सगळं बोलताना निशाच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं. भरलेल्या डोळ्यांनी रोहन मान खाली घालून गप्पच उभा होता. तिचं सगळं ऐकत होता. निशाला रोहन काही सुद्धा बोलत नाही याचा खूप राग येतो आणि ती त्याच्या कॉलरला पकडते आणि बोलते की वरती बघ माझ्या डोळ्यात,
डोळे घालून सांग की तुझं माझ्यावर प्रेम नाही, तुझं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे. रोहन वरती तिच्याकडे मान करतो आणि तिला घट्ट मिठी मारतो आणि बोलतो की माझं फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम आहे. माझ्या आयुष्यात दुसरं कोणी सुद्धा येऊ शकत नाही. पण मला माफ कर, माझा नाइलाज आहे. आज आपली ही शेवटची भेट असेल. मला माझ्या वडिलांसाठी मला हे लग्न करावे लागेल. उद्याच माझं लग्न आहे त्या मुलगीसोबत. हे ऐकून निशा गप्पच रडत खाली बसते. तिला काय बोलावे काही सुद्धा कळत नाही. एवढी वर्ष आम्ही दोघे एकमेकांच्या रिलेशनशिपमध्ये होतो, पण आजही काय वेळ आली आहे. कितीतरी वेळ रोहन आणि निशा रडत एकमेकांच्याकडे बघत गप्पच बसले होते. संपूर्ण दिवस निघून जातो. एकमेकांचे मन एकमेकांपासून दूर जायला मान्यच करत नव्हते. आणि करणार तरी कसं? लहानपणापासून एकमेकांच्या प्रेमात होते. दिवे लागण्याची वेळ होते. रोहनची आई रोहनला फोन करते आणि बोलते की कुठे आहेस? उद्याच तुझं लग्न आहे आणि तू असा बाहेर का फिरतोस? घरी ये लवकर. रोहन फोन ठेवतो आणि निशाला बोलतो की मला आता जावं लागेल. निशा काही सुद्धा बोलत नाही. कितीतरी वेळ निशाची काहीच हालचाल होत नाही. हे बघून रोहनला काहीच समजत नाही. तो निशाला हलवून सांगतो, निशा मला जावं लागेल. पण जेव्हा रोहन निशाला हलवतो तेव्हा निशा खाली पडते. निशाला रोहनपासून लांब जाण्याचा धक्का सहन होतच नाही. निशाचा जागीच मृत्यू झालेला होता. हे बघून रोहनला काही सुचत नाही आणि त्याला सुद्धा एवढा मोठा धक्का बसतो की तो खुळा होतो. वेड्यासारखा बडबडू लागतो. त्याच्या तोंडात फक्त एकच नाव असतं, निशा, निशा आणि निशा. कधी कधी परिस्थिती अशी येते की कितीही एकमेकांवर जरी खरं प्रेम असलं तरी नियतीच्या पुढे त्याचा नाइलाज होतो. परिस्थितीमुळे एकमेकांपासून दूर हे जावंच लागतं. आपल्या प्रेमाचा त्याग हा करावाच लागतो. असं का होतं? का देव खरं प्रेम करणाऱ्यांना एकत्र राहू देत नाही? प्रेम म्हणजे नक्की असंच असतं का? एकमेकांशिवाय मरणे, एकमेकांशिवाय जगणे. देव न करो आणि निशा आणि रोहनच्या बाबतीत जे काही झालं ते कुणाच्या सुद्धा बाबतीत होऊ नये. आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करा. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.